नवरात्र उत्सवानिमित्त ठाण्यातील टेमी नाका या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। आपण सध्या ठाण्यातील टेमी नाका परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर रश्मी ठाकरे हे आता टेमी नाका या देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत। पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या टेमी नाक्यावरती दहीहंडी असलेल्या नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मात्र गेल्या काही वर्षापासून शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट असलेले ठाकरे गट हे आता आमने सामने याला आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण सध्या या टेमी नाका आणि आनंद आश्रमच्या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी दिवंगत नेते आनंद दिघे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रश्मी ठाकरे हे पुढे या मंडपामध्ये जाणार आहे, पंडालमध्ये जाणार आहे। ज्या ठिकाणी नवरात्र बसते त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहे। महाआरती देखील ठाकरे गटाकडून होणार आहे। या अगोदर देखील पाहायला गेलं तर आपल्याला मान अपमान या ठिकाणी पाहायला मिळाला होता रश्मी ठाकरे यांचा। मात्र त्याच नंतर याच आनंद दिघे यांच्या पुतळ्याच्या जवळ या ठिकाणी संजय राऊत यांनी देखील पुष्पहार अर्पण केल्यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पाहायला गेलं तर आनंद दिघे हे जिल्हा प्रमुख होते, त्यांचा फोटो जो येतो या बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला लावला जातो। कुठंतरी बाळासाहेबांना देखील लहान केलं जातं का असा देखील सवाल संजय राऊत यांनी विचारला होता। त्यामुळे याच टेमी नाक्याच्या परिसरामध्ये आपल्याला संजय राऊतांचा निषेध करताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे शिवसेनेमध्ये दोन उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वातावरण तापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता या सर्व महिला ज्या आहेत ते ठाकरे गटाकडनं या ठिकाणी सर्वजण आले आहेत। स्वतः रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी सर्व त्यांची जय्यत तयारी या ठिकाणी झाली आहे। सर्व गोंधळी या ठिकाणी आले आहेत, त्यांचं सत्कार स्वागत देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर एकीकडे नवरात्र आणि दुसरीकडे या सर्व नवदुर्गा या ठिकाणी आले आहेत। का वाटतं एक आनंदाचा क्षण आहे, नवरात्र आहेत आणि पुन्हा एकदा रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत। आमचं नेतृत्व इथे येतंय, तो आमचा आनंद एक द्विगुणित झालेला आहे। त्यांना पाहण्यासाठी आज ठाण्यातल्या ह्या सगळ्या रणरागिणी इथे उपस्थित राहिलेल्या आहेत। म्हणतात नवदुर्गाच्या मार्फत आज इथं महाआरती देखील केली जाणार आहे। का वाटतं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व शक्तीप्रदर्शन या ठिकाणी दिसून येतात। रश्मी ठाकरेच्या मागे तुम्ही सर्व खंबीरपणे उभं राहता या ठिकाणी। मुळात ठाकरे कुटुंबियांच्या पाठीमागेच आम्ही आहोत। शिवसेना ही ठाकरे कुटुंबियांनीच उत्पन्न केलेली आहे, त्यामुळे ठाकरे कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कायम राहणार आहोत। याच ठिकाणी पाहिलं तर संजय राऊतांना विरोध केला होता पुष्पहार अर्पण करताना। त्याच्यानंतर या अगोदर देखील रश्मी ठाकरे ठाण्यात आले होते, कुठे मान अपमान केल्यामुळे तुम्ही आरोप केला होता नवरात्राच्या याच ठिकाणी। आमचा अपमान कधी होणार नाही, ते करतील ना जे अपमान ते स्वतःचाच अपमान करून घेत आहेत। आमचा अपमान नाही होत, त्याच्यामध्ये जे अपमान करतात ना त्यांचाच अपमान इथे होतोय। का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर आता या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ठाण्यात अनेक ठिकाणी बदल घडतोय। का वाटतं बदल घडतोय? जरी बदल घडला ना तरी मतदार आहेत ना ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्फतच आहेत, परंतु ईव्हीएम मशीनचा जो घोळ आहे तो जर का बंद झाला ना तर ह्यांना त्यांची जागा दिसेल, काय आपली लायकी आहे ती। महिला आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठून आलात, कशा प्रकारे आज या ठिकाणी देवीचं दर्शन घेणार? आम्ही दिव्यावरून आलोय, दिव्यावरून येत आहेत, त्यामुळे आमच्या देवीचं दर्शन पण घ्यायला आम्ही आलोय। आमच्या आदरणीय रश्मी वहिनी दिव्यात ठाण्यात येत आहेत, त्याच्यासाठी या सर्व महिला इथे जमलेल्या आहेत। पाहायला गेलं तर या ज्या सर्व महिला आहेत, ताई तुम्ही कुठून आलात, कशा वेळेस आज रश्मी ठाकरे ठाण्यात येणार आहे? मी ठाण्यातूनच आहे। आज आमच्या सन्माननीय रश्मी वहिनी ठाण्यात येत आहेत, तर सर्व महिला अगदी उत्साहाने आज त्यांच्या स्वागतासाठी उभ्या आहेत आणि याच उत्साहाने आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आमच्या वहिनींचं अगदी जल्लोषामध्ये अगदी आमच्यासाठी त्या देवी आहेत आणि आमच्या देवीचं आम्ही अगदी जल्लोषामध्ये स्वागत करू। या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहेत। ताई एक मिनिट जरा, उत्साहाचं वातावरण आहे, सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत। स्वतः रश्मी ठाकरे पुन्हा ठाण्यात देवीचं दर्शन घेणार, सर्व नवदुर्गा या ठिकाणी जमले। नक्कीच आम्हाला आमच्यामध्ये एवढा उत्साह संचारलाय की आम्ही रश्मी वहिनींची अतिशय आतुरतेने वाट पाहतोय। रश्मी वहिनी ठाण्यामध्ये कधी येत आहेत आणि या नवदुर्गा सगळ्या ज्या या ठिकाणी उभ्या आहेत त्या रश्मी वहिनींसाठीच उभ्या आहेत आणि आम्हाला खरोखर म्हणजे आज एक स्फूर्ती आली आमच्यामध्ये, वहिनी आज ठाण्यामध्ये येणार आहेत म्हणून। शिवसेनेत ज्या पद्धतीने फूट पडली त्यामुळे कुठेतरी ठाण्यामध्ये अनेक वेळा वार प्रतिवार पाहायला मिळालं। याच ठिकाणी संजय राऊत देखील आलेले होते,
त्यांना देखील निषेध करण्यात आला होता. आणि याच्या अगोदर देखील पाहायला गेलं तर याच ठिकाणी संजय राऊतांनी देखील असं म्हणलं होतं की बाळासाहेबांच्या बाजूला जो फोटो लागतो तो आनंद दिघे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे कुठेतरी लहान केलं जातं बाळासाहेबांना. त्यामुळे नक्कीच कुठेतरी इथं देखील वाट पेटताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सांगते, आजचा हा दिवस आहे, हा अतिशय आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे राजकारणावर मी बोलणार नाही. आम्ही फक्त वहिनींची आम्ही प्रतीक्षा करतोय. वहिनी या ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायला येत आहेत, हे आमच्यासाठी महत्वाचं. साकडं मागणार देवीकडे, एकंदरीत ठाणे बदलतंय का, ठाणे बदलण्याची गरज? ठाणे बदलण्याची गरज आहे. जे काही आहे अरिष्ट आलेलं सगळ्या महाराष्ट्रावर, ते अरिष्ट दूर होऊ दे, हेच आमचं देवीच्या चरणी साकडं असेल. महाराष्ट्रात पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर मराठवाडा असेल, जालना असेल, काय एकीकडे देवीकडे काय साकडं घालाय? उद्धव ठाकरे देखील आज दौऱ्यावर. आज आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे लातूर ठिकाणी मी बातम्यात बघितलं तर बघा, पहिल्यांदा तेच गेलेत. आणि हे आमची शिवसेना आहे, हे आमची शिवसेनाच करू शकते. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच लोक मदत करू शकतात. बाकीचं मला बोलायचं नाहीये. आज वहिनी येणार आहेत तर आम्ही सदिच्छा भेट देवीला वर्षाप्रमाणे येतात आणि देवीच्या चरणी ते साकडं घालणार का अख्ख्या महाराष्ट्राला सुखी ठेव, एवढंच त्यांचं म्हणणं असणार. आमचंही म्हणणं तेच आहे. बाकी आम्हाला कुठल्या गोष्टीवर बोलायचं नाहीये. पण पक्षप्रमुख जे करतात ते बाकी कोणीही करू शकत नाही, एवढं मला वाटतं. नाही, मला त्यावर बोलायचं नाहीये. राजकारण बोलायचं नाही म्हणता, मात्र रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार आहे. त्यासाठी सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. का वाटतं आज पुन्हा आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी? हो, महिलांसाठी आज आनंदाचा क्षण आहे आणि रश्मी वहिनी येतात म्हणून सगळ्या महिला रणचंडिकेचं रूप घेऊन उभ्या आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत. नक्कीच महानगरपालिका निवडणुका येतात, सर्व महिला कशा प्रकारे सक्षम असणार आहे? कारण लाडक्या बहिणीसाठी आता KYC पुन्हा आता करायला सरकारने सांगितलंय. काय वाटतं वारंवार महिलांसाठी याबाबत करणं आणि काहींना ज्या गोष्टी आहेत त्या कळत नाही मोबाईलवरनं, त्यामुळे काय वाटतं तांत्रिक अडचणी येत आहेत? सगळ्याच महिला शिकलेल्या आहेत असं नाहीये ना. तर ह्या काही असे ऍप काढून महिलांना तांत्रिक अडचणी येतात, कारण का सगळ्या महिला शिकलेल्या नाहीयेत. आणि माझं म्हणणं आहे की जसं पहिलं खात्यामध्ये महिलांना यायचे पैसे, दर महिन्याला यायचे किंवा 2-2, 3-3 महिने येत नव्हते की नाही ते माहित नाही. का लाडक्या बहिणींचं तर मी तर अजून फॉर्म भरलेला नाहीये आणि मला माझं तर लाडक्या बहिणींचा ना मी फॉर्म भरला नाही काय. तर म्हणजे येत आहेत ते चांगलंच आहे लाडक्या बहिणींचे पैसे, आणि त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. तुमचं म्हणणं मत मांडायचं? बहिणींचा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा चालू केलेला सगळा फ्लॉप झालाय तो. आता निवडणूक आहे तरी फ्लॉप होणार, कारण का KYC मागतायत. KYC देऊ शकत नाही बायका, शिकलेल्या नाहीयेत त्यामुळे त्यांनी काही करू शकत नाही आपण त्याला. नक्कीच काय तुमचं मत असणार आहे? कुठून आलात? खास रश्मी ठाकरे वहिनी या ठिकाणी. मी ठाण्यातून आहे, कोपरीतून विभाग संघटक आहे आणि वहिनी येणार आहे तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही उभे आहोत. आणि आज आम्हाला दर्शन घ्यायचं आहे देवीचं आणि आम्ही सगळ्या महिला संघटिका म्हणून त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहोत. संघटिका आहे, तुम्ही देखील अनेक आंदोलनं केलेत, त्यामुळे काय वाटतं खरे गट खऱ्या अर्थाने दिव्यामध्ये मोठे पण आंदोलन करतात, दिव्यातली समस्या भेडसावते? काय वाटतं येणाऱ्या काळात महानगरपालिका त्या समस्या ह्या हल करते? खरं तर आज राजकारणावर बोलणं योग्य नाहीये, परंतु तुम्ही जो विषय काढला आंदोलन ही राजकारणी घेतलीच पाहिजेत, त्याशिवाय जनतेला आवाज कसा समजेल? आणि महानगरपालिका ही ठाण्यात ठाकरेंचा अजेंडा येणारच आहे, ही काळ्या डगरावरची पांढरी रेष आहे. तर ठाकरे गट त्या सर्व महिला संघटिका या ठिकाणी जमलेल्या आहेत. थोड्याच वेळात स्वतः रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार आहेत. मात्र पाहिलं तर राजकारण सोडून या ठिकाणी आज सध्या उत्सवाचं वातावरण असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणाचा भगवा झेंडा कशा प्रकारे फडकेल हे देखील पाहणं गरजेचं. मात्र पाहायला गेलं तर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गट हे आमने सामना आपल्याला याच टेमीनाका आनंद आश्रम परिसरात पाहायला मिळाला. त्यामुळे आता सध्या तरी आता या महिलांकडनं घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे नक्कीच उत्साहाचं वातावरण यांच्यामध्ये. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता या टेमीनाका परिसरात नवरात्र जे उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो, या ठिकाणी आता उत्साहाचं वातावरण या महिलांमध्ये आहे. आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता थोड्याच वेळापूर्वी स्वतः रश्मी ठाकरे येणार आहे, आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्याच्यानंतर पुढे ते नवरात्रमध्ये जाणार आहेत. आणि याच ठिकाणी आता देवीकडे कशाप्रकारे साकडं या ठिकाणी मागणार हेच देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे मनीष गणेश सुराट, TV9 मराठी,
ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.